चला लवकर. आणि बऱ्याच जणांना प्रश्न होता की माझं लॉंग मंगळसूत्र किती तोळाचं आहे. तर नमस्कार मंडळी, प्रतीक्षा बुरंगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आणि आज आहे नागपंचमी. मे बी हा व्हिडिओ नागपंचमीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अपलोड होईलच. आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. माझ्या माहेरहून मला दररोज कोणाचा ना कोणाचा तरी कॉल येत असतो. कधी काका काकी आजी करत असते, कधी पप्पा आत्या बहीण, असं कोणाचा ना कोणाचा तरी दिवसातून एकदा माहेरहून कॉल येत असतो. आता पण आजीचा आलेला, त्यामुळे माझी बडबड सुरू होती. यावर्षी पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी हे दोन्ही एकाच दिवशी आलेले, त्यामुळे दीदीने तिचा आवरून सकाळी सकाळी देवपूजा वगैरे केली आणि बाळाला झोपवत होते. मी इकडे चहा बनवत होते, कारण आज आमचा सगळ्यांचा उपवास होता. एकीकडे आम्ही चहा पित होतो आणि दुसरीकडे माझी आजी आणि सासूबाई हे मुरड घातलेले पुरणाचे कानुले बनवत होते, जे की नागोबाच्या नैवेद्यासाठी लागतात. येत तर काय नाही, पण करायची हौस मात्र खूप आहे. माझ्यासोबत हमेशा असं होतं. बघा, हा कानोला मी केलाय म्हणून कसा वाकडा तिकडा झालाय. कोणाकोणाकडे हे कानुले तळून करतात, कोणाकोणाकडे उकडून करतात. आम्हाला तरी तळलेले आवडतात, त्यामुळे मग आम्ही तळलेले. दीदी आणि आजी इकडे पोळ्या बनवत होत्या. पोळ्या झाल्यानंतर सासूबाईंनी कटाची आमटी बनवून घेतली. ते सगळं स्वयंपाक बनवतायत तोपर्यंत मी आवरायला गेले. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ही साडी नेसली आहे. मला या साडीपेक्षा हा ब्लाऊज खूप जास्त आवडतो, डिझाईन वाईज पण आणि फिटिंग वाईज पण. त्यामुळे मी ही साडी खूप जास्त नेसते आणि सिंपल आहे, जास्त हेवी वगैरे नाही आहे, त्यामुळे लुक पण छान येतो बरं का. आमच्या घरात जर साडी नेसायला जास्ती टाईम कोणाला लागत असेल ना, तर ती मी आहे. मला पटपट साडी नेसायला अजिबात येत नाही. जर दररोज साडी नेसली ना, तर मग सवय होऊन जाईल साडी पटकन नेसायची. आणि मी कधी पण साडी नेसायला लागले का तर साडीची पिन आधी करते, कारण की नंतर साडी नेसून पिन करायला खूप अवघड जातं मला, त्यामुळे. आणि माझ्यासोबत बऱ्याच वेळा असं होते, कधी कधी मी उलटी पिन करून टाकते. तुमच्यासोबत असं होतं का? माझ्या माईकचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. त्याचा जो रिसिव्हर आहे ना, तो मोबाईलला कनेक्ट केला की ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट होतो. काय माहिती काय प्रॉब्लेम झाला. आधीच मला ऑन कॅमेरा बोलायला भीती वाटते म्हणण्यापेक्षा अनकम्फर्टेबल फील होतं. पण बघू आता, बघते काहीतरी. 5 मिनिटातच साडीची पिन वगैरे करून घेतली, कारण वारुळाला जायचं होतं. दीदी आधीच आवरून बसली होती. दीदीचा आवरून दीदी पोळ्या बनवत होती आणि मी फक्त सकाळपासून बाळाला घेते आणि माझं आवरते. पण तरी पण माझं आवरलेलं नव्हतं. बाळ रडत होतं म्हणून आता बाळाला झोपवलं आणि झोपवूनच मग साडी घालत होते, नेसत होते. साडी वगैरे नेसली आणि सकाळीच हेअर वॉश केला होता. केस अजून सुकले नव्हते. दररोज तरी मी हेअर ड्रायर यूज नाही करत. ज्यावेळी प्रमोशनचे शूट असतील तेव्हा, किंवा मग कार्यक्रमला वगैरे कुठे बाहेर जायचं असेल तर दीदी मला 4 ते 5 वेळा बोलवून गेली. शेवटी नैवेद्याचं ताट घेऊन रूममध्ये आली. माझं तसं तर आवरलं होतं, पण आम्हाला ते नैवेद्याच्या ताटावरती झाकायला काय बोलतात आता मला नाही माहिती एक्झॅक्टली त्याला काय बोलतात. रुमालसारखं असतं ते वरचं आहे, पण ते शोधायचं होतं कुठे. पण आता आम्हाला काही कपाटामध्ये लवकर सापडलं नाही ते. आम्ही भरपूर शोधलं दोघींनी पण आता तसंच घेऊन जाणार आहे. मेकअप वगैरे करायला जास्ती काही टाईम भेटला नव्हता. हेअरस्टाईल पण साधी सिंपल, केस मोकळे सोडले होते. मागं क्लचर लावला होता. फक्त माझं लॉंग मंगळसूत्र घालत होते. आणि बऱ्याच जणांना प्रश्न होता की माझं लॉंग मंगळसूत्र किती तोळ्याचं आहे. तर ते 3 तोळ्याचं आहे, जे की मी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर केलंय, पण मे बी तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल. सकाळी दीदीने देवपूजा केल्यानंतर दारामध्ये ही रांगोळी काढली होती बघा. किती अट्रॅक्टिव्ह वाटते, म्हणजे साधी सिंपल तेवढी मला तरी खूप आवडली. बऱ्याच जणांचे असे प्रश्न आहेत की दीदी तुझी कोण आहे. तर दीदी माझी जाऊबाई आहे, पण मी लग्नाच्या आधीपासून दीदीला ओळखते आणि तसं तर माहेरकडून लांबच्या नात्यातून दीदी माझी बहीण आहे, त्यामुळे मी जाऊबाईला दीदी बोलते. वारुळ काही घरापासून खूप लांब असं नाहीये, घराच्या मागच्या साईडलाच आहे. त्यामुळे बाळाला ठेवलं होतं घरामध्ये आणि आम्ही सगळेजण गेलो होतो पूजा करण्यासाठी वारुळाची. पहिले तरी दीदीने पूजा करून घेतली
आणि नंतर मी घेतली. नागपंचमी हा सण का साजरा केला जातो तुम्हाला माहिती आहे का? मी सांगते. श्रावणातला पहिल्या पंचमीला निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. शिवाय आपल्या शेतातील पिकांचे संरक्षण करणाऱ्या नागदेवतेला मानपान देण्यासाठी त्याची पूजा केली जाते. आम्ही पूजा करतोय तोपर्यंतच पाऊस सुरू झाला होता. आम्हाला वाटलं की जास्ती नाही येणार, दररोजच्या सारखा थोडा थोडा येईल, पण एक 5-10 मिनिटच पडला, पण खूप जास्ती पडला. पावसात पूर्ण भिजलो होतो. तसंच सगळीकडची पूजा वगैरे केली आणि घरी गेलो. घरी गेल्यानंतर सगळे जेवायला बसले होते आधीच. मग आमचा पण उपवास होता. आमच्यासाठी खिचडी बनवली होती आणि तसं तर कोणाकोणाकडे खिचडी खाल्ली जात नाही नागपंचमीला, पण आमच्याकडे खातात, त्यामुळे मग आम्ही बनवली होती. खिचडी वगैरे खाऊन थोडासा आराम केला आणि यावर्षी श्रावणातला पहिला सोमवार हा नागपंचमीच्या दिवशीच आहे. तर आमच्या सगळ्यांचा उपवास होता आणि सोमवार आहे म्हटल्यानंतर म्हटलं मग पूजा मांडावी, म्हणून दिवस मावळताना मी पूजा मांडायला सुरुवात केली होती. आणि जर तुम्हाला माहिती असेल तर तसं तर मी जास्ती कोणत्या ब्लॉगमध्ये शेअर नाही केलेलं, पण मागच्या सोमवारपासून मी 16 सोमवार केलेले, जे पूर्ण झाल्यानंतर एक शुभ दिवस बघून आम्ही त्याचं उद्यापन पण केलं, ते जे की आत्ताच झालेलं. सोमवार हा महादेवाचा वार आहे आणि या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या मनोकामना इच्छा सगळ्या पूर्ण करण्यासाठी खरं तर हा उपवास केला जातो, महादेवाची पूजा केली जाते. शिवाय या व्रतामुळे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांतता नांदते. आणि असं काही नसतं बरं का, म्हणजे आपली कोणती तरी इच्छा पूर्ण होण्यासाठीच आपण व्रत केलं पाहिजे, देवाची मनोकामना पूजा केली पाहिजे. म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सवरून तरी मी सांगते, म्हणजे ज्यावेळी आपण व्रत करतो किंवा देवाची वगैरे पूजा करतो तर त्यावेळी एक पॉझिटिव्ह घरामध्ये एनर्जी येत असते आपल्याशिवाय, आपल्याला पण पॉझिटिव्ह वाईब येत असते. त्यामुळे अधूनमधून आपण म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी देवाचं केलं पाहिजे. आता प्रत्येकाचा पर्सनल चॉईस आहे. देवपूजा केल्यानंतर तर घर प्रसन्न होतंच, पण एखाद्या वारी अधूनमधून अशी कुठली तरी पूजा केली ना तर घरामध्ये जास्ती प्रसन्नता वाटते. माझी खालची पूजा झाल्यानंतर मी देवाला पण दिवा अगरबत्ती केली. देवपूजा सकाळीच दीदीने केली होती, म्हणून मी काय आता केली नव्हती, फक्त देवाला दिवा अगरबत्ती केली होती. पूजा झाल्यानंतर छान आरती वगैरे केली सगळ्यांनी मिळून, आणि आरती करताना बाळाला जवळ घेतलं होतं, कारण की त्याच्या कानावरती पण हे सगळं पडलं पाहिजे. बरेच जण विचारतात बाळाचा फेस कधी रिव्हील करणार आहे, तर आता इतक्यात तरी काही रिव्हील करणार नाहीये, थोडासा टाइम लागेल, कारण अजून बाळ पण छोटं आहे. बाळ निदान 4 ते 5 महिन्याचं झाल्याशिवाय तरी काय मी फेस रिव्हील करणार नाहीये. तरीही तुम्ही सांगा कधी फेस रिव्हील करू. बाळाला छान झोपवलं होतं, कारण आम्हाला गावामध्ये जायचं होतं महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. मग आलो होतो आम्ही गावामध्ये जायचं वगैरे हे आधी काही फिक्स नव्हतं. अचानक आहोंना म्हटलं की हा चला आम्हाला नेऊन आणा. मग आहो पण बोलले जाऊया, म्हणून मग गेलो होतो. आता डिलिव्हरी झाल्यापासून मी काही जास्ती बाहेर जात नाही आणि त्यात रात्रीचं तरी नाहीच नाही, पण आज देवाला यायचं होतं म्हणून आली आहे. मी, दीदी आणि आहो आम्ही 3 जण आलो होतो गावामध्ये. छान आमचं दर्शन वगैरे झालं, प्रसाद घेतला आणि बाळामुळे हा व्हिडिओ अपलोड करायला थोडासा लेट झालाय, प्लीज समजून घ्या. शॉर्ट्स तर काय नाही, पण लॉंग व्हिडिओ एडिट करायला खरं तर खूप टाइम लागतो आणि त्यात मी पूर्ण व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देते. ऑन कॅमेरा बोलत असते तर एवढा जास्ती टाइम नसता लागला. सकाळी दीदीने शाबू बनवताना त्यामध्ये थोडीशी साखर टाकली होती. छान लागत होता शाबू, पण आमच्या आहोंना काही आवडला नव्हता. त्यांना फक्त तिखट शाबू खायचा होता, त्यामुळे सकाळी भेटला नाही, त्यामुळे त्यांनी मग आत्ता करून मागितला होता तर त्यांना दिला. मस्त आम्ही पण उपवास सोडला. असा होता आजचा व्लॉग. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.